या पुढील बातमीकडे गेल्या 12 तासात नाशिकमध्ये 40 मिलीमीटर पाऊस कोसळलाय तर गंगापूर धरणातून 5186 पाण्याचा विसर्ग झालाय। गोदावरी नदीला पूरस्थिती आता निर्माण झाली आहे। नाशिकमध्ये 13 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भावली, आळंदी, भाम धरण भरलंय तर नाशिकच्या गोदा घाटावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार ही गेल्या 4 दिवसांपासून सुरू आहे। यामुळे गंगापूर धरणातून 5186 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो केला जातोय। यामुळे जर आपण बघितलं तर गोदावरी नदीला पूरसदृश परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत जे पाणी आहे ते आलेलं आहे। तर गोदा काठावरील छोटी मोठी जी मंदिरे आहे ती देखील पाण्याखाली गेलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये जून महिन्यातच खरं तर दुप्पट हा पाऊस पडलेला आहे। जुलैच्या सुरुवातीलाच हा दुप्पट पाऊस पडल्याने खरं तर नाशिकसह मराठवाड्याची तहान जी आहे ते आता मिटलेली आहे। कारण नाशिक जिल्ह्यातून साधारणतः 18 TMC पाणी जे आहे ते आतापर्यंत जायकवाडीला गेलेलं आहे आणि यामुळे जायकवाडीच्या धरणाच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर पावसाची संततधार अशीच सुरू राहिली तर पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवला जाणार आहे। यामुळे प्रशासनाने देखील खबरदारीचं आव्हान जे आहे ते गोदाकाठच्या रहिवाशांना तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा जो इशारा आहे तो प्रशासनाने यावेळी दिलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।